नमस्कार सर्वांना. आज आपण बनवतोय दिवाळीचे 4 वेगवेगळे पदार्थ. तर ते बनवायला साधे सोपे हे पदार्थ आहे आणि एकाच व्हिडिओमध्ये आपण ते दाखवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात अगोदर आपण अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी बनवतोय. अतिशय खुसखुशीत बिस्किटासारखी बनते. तर इथे मी अर्धा किलो मैदा चाळून घेतलाय आणि वाटीने मोजून पाहाल तरी हा 4 वाटी परफेक्ट असा मैदा आहे. तर कोणत्याही एखाद्या वाटीचं पेल्याचं आपण प्रमाण घ्यायचे म्हणजे आपलं मेजरमेंट चुकणार नाही. तर मी ते या वाटीने सर्व मैदा मोजून घेतलाय. तर 4 वाटी मैदा आहे. आता त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घेतली आहे. तर आपल्याला मैदा पिठी साखर चाळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये काही कचरा असेल तो निघून जाईल आणि पिठेसुद्धा हलके फुलके होतात. त्याच वाटीने आपण 1 वाटी दूध घेतले. आता या दुधामध्ये ही पिठी साखर टाकून घेऊयात, मिक्स करूया आणि आपल्याला फक्त ही पिठी साखर विरघळून घ्यायची आहे दुधामध्ये. याचा पाक वगैरे करायचा नाही किंवा खूप वेळेला शिजवून घेण्याची गरज नाही. फक्त पिठी साखर मेल्ट झाली की गॅस बंद करायचा आणि हे दूध थंड करून घ्यायचे. तर दूध थंड होतोय तोपर्यंत आपण इथे मोहन करून घेऊया. तर त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. आता आपण हे कडकडीत मोहन गरम करून घेऊया तुपाचं. तर इथे आपण मैद्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेतले आणि कडकडीत मोहन याच्यामध्ये टाकून घ्यायचे. गोड पदार्थ म्हटला की चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे त्या पदार्थाची चव आणखीन वाढते. आता हे मोहन चांगलं अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचं. गरम असतं त्यामुळे हाताला भाजू शकतं आणि थोड्या वेळाने हाताने व्यवस्थित हे मोहन पिठाला चांगलं चोळून घ्यायचे. तर इथे थोडा वेळ द्यायचा आणि पिठामध्ये मोहन चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर अशी मूठ करून पाहायची म्हणजे आपल्याला समजतं की मोहन परफेक्ट पडलेलं आहे. तुम्ही अशी मूठ करून पाहिली आणि ती जर विस्कटली तर समजायचं मोहन कमी आहे. आणखीन 1-2 चमचे टाकू शकतात मोहन. तर आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे. तर परफेक्ट जे मेजरमेंट दिले तसं जर घेऊन बनवलं तर अतिशय व्यवस्थित अशा शंकरपाळ्या होणार. तर इथे जे थंड करून दूध घेतलेलं ते थोडं थोडं करून मी इथे टाकून घेतले आणि याचा घट्ट असा पिठाचा गोळा मळून घेतलाय. आता भरपूर अशा लेयर्स पडण्यासाठी या पिठाला आपण असं पसरवून घ्यायचे आणि दुमडून घ्यायचे. यामुळे भरपूर अशा लेअर पडतात. आता झाकण ठेवूयात आणि 10 मिनिट याला रेस्ट करूया किंवा वेळ नसेल तर लगेचच जरी शंकरपाळ्या बनवल्या तरीसुद्धा चालेल. तर इथे मोठा पिठाचा गोळा घेतला आहे आणि आता त्याला थोडंसं गोल आकार देऊन घ्यायचं आणि मऊ करायचं. त्याने काय होतं की भरपूर अशा क्रॅक्स पडत नाहीत. तर शंकरपाळ्या बनवता एवढ्या तेवढ्या क्रॅक्स तर पडतात. जर असं मऊ करून घेतलं लाटायच्या अगोदर तर मग क्रॅक्स पडत नाहीत. तर एवढी आपल्याला जाडी ठेवायची आहे. खूप पातळ असं लाटायचं नाही. तर इथे पाहू शकतात एवढी मी जाडी ठेवून घेतली आहे. आता याच्या कडा कापून घेऊयात आणि आपण चौकोनी बेस इथे तयार करून घेतला आहे. आता ह्या शंकरपाळ्या तुम्हाला जशा त्रिकोणी चौकोनी हव्या आहेत तशा तुम्ही कापू शकतात. तर आता इथे मी चौकोनी शंकरपाळ्या कापून घेते. तर पाहू शकतात एवढी अशी जाडी ठेवलेली आहे. खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही. तर या मीडियम साईजच्या अशा आपण शंकरपाळ्या बनवून घेतलेत. मीडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आणि या शंकरपाळ्या झाऱ्यावरती घेऊन थोड्या थोड्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या. आत्ता जरी चिकटल्यासारख्या वाटल्या तरी जशा जशा तळल्या जातील तशा त्या मोकळ्या होतात आणि अलगद हाताने या चमच्याने अगोदर हलवून घ्यायच्या. तेलामध्ये टाकलं लगेच टच करायचं नाही. थोड्या वेळ त्याला सेट होऊ द्यायचं आणि नंतर मिडियम गॅसवरती छान लालसर होईपर्यंत या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. गॅस मोठा करायचा नाही नाहीतर मग तो पटकन वरून कलर येईल आणि आतमध्ये शंकरपाळ्या कच्च्या राहतील. तर इथे पाहू शकतात अतिशय मस्त असं याला लालसर रंग आलेला आहे. मीडियम गॅसवरती आपण शंकरपाळ्या चांगल्या तळून घेतलेल्या आहेत आणि शंकरपाळ्या तळताना याला चमच्याने हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूने एकसारखा याला रंग येतो. तर अतिशय बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या बनतात. दिलेलं मेजरमेंट घेऊन केल्या तर परफेक्ट अशा शंकरपाळ्या बनणार आहेत. तर बाकीच्या सर्व राहिलेल्या शंकरपाळ्या मी सेम अशाच तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही याला पाहू शकतात याचा कलर टेक्स्चर लेअर किती चांगल्या पडलेल्या आहेत. खाताना अतिशय खुसखुशीत अशा ह्या लागतात. तर नक्कीच तुम्ही अर्धा किलोचं मेजरमेंट घेऊन अशा शंकरपाळ्या बनवू शकतात. तर यंदाच्या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करू शकतात. कोणालाही पहिल्यांदाच बनवलं तरीसुद्धा जमेल. विश्वास नाही बसणार की इतक्या या भारी होतात. तर अशा पद्धतीने आपण पहिली रेसिपी शंकरपाळीची बनवलेली आहे. तर तुम्हाला इथे मी दाखवते आपण जेव्हा शंकरपाळ्या कापून घेतल्या त्यावेळेस त्याची साईज केवढी होती आणि फुगून आता त्या डबल झालेल्या आहेत. तर अशी आपण पहिली रेसिपी पाहिलेली आहे शंकरपाळीची. आता बनवतोय अर्धा किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा. तर पदार्थ दुसरा आहे. तर चला बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत. चाळून स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि हे अगोदरच भाजलेले असतात.
पण हा चिवडा जशाचा तसा कुरकुरीत क्रिस्पी राहण्यासाठी आणखीन आपण इथे गरम करून घेणार आहोत. तर कढईमध्ये थोडा थोडा करून मी हा चिवडा टाकून घेतला आहे आणि कमी गॅसवरती याला थोडा वेळ गरम करून घ्यायचा, म्हणजे संपेपर्यंत कुरकुरीत राहतो. तर पाहू शकता चिवडा चांगला क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे. आपण काढून घेऊयात आणि सर्व चिवडा गरम करून घेतला आहे, परातीमध्ये काढून घेतला आहे. आता इथे काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर 1 वाटी इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेत, डाळवे घेतलेत म्हणजेच डाळं घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही शेंगदाणे, डाळं, खोबऱ्याचे काप तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले. शक्यतो मुलं खोबऱ्याचे काप खात नाहीत, काढून ठेवतात सगळेच घरातले, त्यामुळे मी इथे थोडे घेतलेत. 1 गड्डी लसणाचा घेतला आहे, तो ठेचून घेतला आहे. लसूण, जिरे, मोहरी आणि कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे. सगळ्यात अगोदर आपण इथे शेंगदाणे तळून घेऊयात. तर शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत, लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. लगेच त्याच तेलामध्ये आपण इथे खोबऱ्याचे कापसुद्धा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचेत आणि डायरेक्टली पोह्यांमध्ये टाकून घ्यायचे आहेत, जे भाजके पोहे आहेत त्याच्यामध्ये. आता डाळवेसुद्धा तळून घेऊयात. थोडेसे लालसर झाले की डाळवेसुद्धा काढून घ्यायचे आहेत. आणि शेंगदाणे, डाळवे, खोबरे तळून घेताना थोडंसं तेल जरी गेलं तरी काही हरकत नाही. चिवडा मिक्स करण्यासाठी ते तेल आपल्याला उपयोगी पडतं. तर इथे मी अर्धा किलो भाजक्या पोह्यांसाठी 50 ग्रॅम रामबंधूचा चिवडा मसाला घेतलेला आहे. तर इथे एक्स्ट्राचं तेल होतं ते काढून घेतले आणि इथे 2.5 पळी तेल मी शिल्लक ठेवले फोडणीसाठी. तर जे आपण खोबरं, शेंगदाणे तळून घेतले तेच तेल वापरलेलं आहे. 1.5 चमचा मोहरी टाकून घेतली. मोहरी छान फोटो द्यायची आहे. नंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे, मोहरी चांगली फुलले की यामध्ये लसूण ठेचून घेतला आहे तो टाकायचा आणि लसूण चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा. मग कढीपत्ता टाकायचा आणि कोथिंबीर, ते सुद्धा चांगलं खमंग तळून घ्यायचं आहे. तर लसणामुळे पोह्यांना, भाजक्या पोह्यांचा चिवड्याला खूप चांगली टेस्ट येते. तर गॅस बंद करून घ्यायचा आणि ही फोडणी थोडी थंड करून घ्यायची. थंड झाल्यावर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपण जो चिवडा मसाला घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा. तर याच्या पाठीमागे सर्व कृती साहित्य सर्व काही दिलेलं आहे. तर किती पोहे घ्यायचे, कोणता चिवडा किती वापरायचा, त्याला मसाला किती वापरायचा, हे सर्व तिथे लिहून दिलेलं आहे. त्यावरती सुद्धा पाहून तुम्ही चिवडा बनवू शकता. तर आता आपण हा मसाला या तेलामध्ये चांगला मिक्स करून घेतला आहे आणि लगेचच आपण जे सर्व साहित्य भाजून घेतले ते यामध्ये टाकून घेऊयात. तर इथे आपण सर्व मसाला आता या पोह्यांमध्ये मिक्स करून घेऊयात. तर मस्त खमंग अशी फोडणी झालेली आहे. आता लगेच आपण यामध्ये 1 चमचा पिठी साखर टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात. तर घरभर या चिवड्याचा खमंग सुगंध सुटलेला आहे. तर मी इथे हाताने सर्व हे जिन्नस मिक्स करून घेतलेत. चमचा उलटण्यापेक्षा हाताने व्यवस्थित हे मिक्स होतं. तर मी हाताने सर्व हा मसाला चिवडा व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतला आहे. आता यामध्ये तिखट बुंदी टाकून घेतली. हवं तर तुम्ही शेवसुद्धा टाकू शकतात आणि परत एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेतले. तर अशा पद्धतीने आपला अर्धा किलो पोह्यांचा झटपट चिवडा तयार आहे. कोणालाही सहज जमेल पहिल्यांदाच बनवला तरीसुद्धा. तुम्ही जर केव्हा चिवडा बनवला नसेल तर नक्की अशा पद्धतीने या दिवाळीमध्ये असा चिवडा करून पाहू शकतात. बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप चविष्ट असा हा भन्नाट चिवडा बनतो. तर नक्की ट्राय करून पाहू शकतात. तर कशी वाटली तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. दिसतोय ना एकदम भारी, तर खायलासुद्धा खूप चविष्ट हा चिवडा लागतो. तर आपला इथे दुसरा पदार्थ बनवून तयार झालेला आहे. तर आता आपण बनवतोय पदार्थ तिसरा, रसरशीत बालुशाही बनवतोय. तर अचूक योग्य पद्धतीने बनवतोय, स्टेप बाय स्टेप आणि योग्य प्रमाणसुद्धा घेऊन ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. तर इथे सर्व साहित्य मी वाटीने घेतलेलं आहे. तर कोणतीही एखादी वाटी पेला घ्यायचं. तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. तर याच वाटीने मोजून आपण 2 वाटी मैदा घेतला आहे. आता हा मैदा आपण चाळून घेऊया, म्हणजे यामधला कचरासुद्धा निघून जाईल आणि मैद्याचं पीठसुद्धा हलकं फुलकं होतं. त्यामुळे मैदा चाळून घ्यायचा आहे. यामध्ये टाकून घेऊया चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा आपण इथे बेकिंग पावडर टाकून घेणार आहोत. तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर पिठामध्ये बेकिंग पावडर आणि मीठ आपण मिक्स करून घेतले. तर गोडाचा पदार्थ आहे म्हणून चिमूटभर मीठ टाकायला विसरायचं नाही, आवर्जून मीठ टाकायचं, खूप छान टेस्ट येते. आता यामध्ये आपण त्याच वाटीने पाऊण वाटी इथे मी तूप टाकलेलं आहे. तर हे तूप फक्त वितळवून घेतलेलं आहे, मोहन वगैरे करण्याची गरज नाही. आता हे सर्व तूप आपण या पिठाला चांगलं चोळून घ्यायचे.
तर हे तुपाचं मोहन आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे थोडासा वेळ देऊन व्यवस्थित हे तूप पिठाला चांगलं चोळून घ्यायचे. चांगलं हे एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मोहन या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि अशी याची मोठ करून पाहायची. तर हे पहा, अतिशय व्यवस्थित याची मोठ बनलेली आहे. तर समजून जायचं की आपलं इथे मोहन परफेक्ट असं पडलेलं आहे. आता आपण इथे पाणी टाकणार आहोत. तर हे रूम टेम्परेचरचं साधं पाणी आहे. अर्धी वाटी मी पाणी घेतले. त्याच वाटीने, ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे पाणी घेतलेलं आहे. तर थोडं थोडं करून आपण इथे पाणी टाकून घेतले आणि हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचे. तर बरोबर अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे आपल्याला. तर पीठ आपल्याला पातळ मळायचं नाही आहे, घट्ट असं पीठ मळायचे आणि याचा गोळा असाच ठेवून द्यायचे मुरण्यासाठी. तर इथे मी झाकण ठेवले आणि 10 मिनिट याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. तर तोपर्यंत आपण बालुशाहीसाठी पाक करून घेऊयात. तर मी इथे 1 वाटी साखर घेतली आहे. पेला आहे तो सुद्धा 1 वाटीच्या मेजरमेंटनेच घेतले. त्याच पेल्याने इथे मी अर्धा पेला पाणी टाकून, तर इथे 1 पेला साखरेसाठी अर्धा पेला पाणी टाकून घेतले. पाक इथे मी कमीच बनवत आहे कारण नंतर पाक शिल्लक राहतो, त्यामुळे आपल्याला जेवढा लागणार आहे तेवढंच बनवून घ्यायचं आहे. पूर्णपणे साखर वितळून झाली की 3-4 मिनिट आणखीन शिजवून घ्यायचं आणि असं उलथण्यावर किंवा एखाद्या प्लेटवरती हे थोडंसं पाक घेऊन पाहायचं. चिकटसर पाक झाला की समजून जायचं की पाक बनलेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि हे सर्व मिक्स करून घेतले. तर आपलं पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे. तर हाताने आता आपण हे पसरवून घेऊयात आणि याला असं मधून कापून घेऊयात. तर याच्यामुळे काय होतं की बालुशाहीला खूप चांगले लेअर्स पडतात आणि अतिशय खुसखुशीत रसरशीत अशी बालुशाही बनते. तर इथे पाहू शकता 3-4 वेळेस आपण हे पीठ पसरवून घेतले, कापून घ्यायचं आणि एकावर एक हे ठेवून परत पसरवून घ्यायचं. तर असं केल्यामुळे खूप चांगल्या बालुशाही बनतात. तर आता आपण इथे हे पीठ कापून घेतले आणि याचे असे भाग करून घेतलेत बालुशाही बनवण्यासाठी. तर याचे पीसेस करून घेऊयात. तर इथे पाहू शकता तुम्ही आणि असं हलक्या हाताने हे पीठ मऊ करून घ्यायचे आणि हातावरती थोडंसं प्रेस करायचं आणि आपण मेंदूवड्याला जसं मधोमध होल करून घेतो सेम तसंच याला होल करायचे, म्हणजे बरोबर बालुशाहीचा याला आकार येतो. तर इथे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण बालुशाही बनवलेल्या आहेत. तर बाकीचे सुद्धा सर्व आपण अशाच बालुशाही बनवून घेणार आहोत. तर हे पहा, तर अशा इथे मी बालुशाही बनवून घेतलेल्या आहेत. तर बाकीचे पीठ आपण झाकून ठेवूयात आणि ह्या बालुशाही तळून घेऊयात. तर एवढ्या मी बालुशाही बनवून घेतलेत, आता तळून घेऊया. तर बालुशाही तळण्यासाठी तेल खूप गरम करून घ्यायचं नाही. अगदी थोडंसं गरम झालं की यामध्ये बालुशाही सोडून घ्यायची. तुम्हाला दिसत असेल हलके हलके याला बबल्स येत आहेत. तर आपण जसं गुलाबजाम तळतो तेव्हा तेल कसं थोडंसं गरम असतं, तशाच पद्धतीने आपण बालुशाहीला सुद्धा थोडंसं तेल गरम करून घेतले आणि या बालुशाही यामध्ये सोडून घेतलेत. जसजसं या तळल्या जातील तसतशा या हलक्या फुलक्या होतील आणि बालुशाही वरती येते. तर कमी गॅसवरतीच आपल्याला या बालुशाही तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या आतपर्यंत चांगल्या तळल्या जातील. तुम्ही पाहू शकता थोड्या वेळाने एक साईड चांगली लालसर भाजून झाली आहे, मग पलटी करून घ्यायची आणि अशा बालुशाही अलटून पलटून सोनेरी रंगावरती चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. गॅस मोठा केला तर वरून पटकन कलर येईल आणि आतमध्ये कच्च्या राहतील, त्यामुळे इथे कमी गॅसवरती आपण या बालुशाही लालसर होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत. तर बाकीच्या सुद्धा सेम अशाच तळून घेऊयात. आता आपण जो पाक बनवून घेतलाय तो कोमट असायला हवा, म्हणजे बालुशाही आतपर्यंत रस शोषून घेते. तर या बालुशाही आपण पाकामध्ये टाकून घेतलेत आणि याच्यावरती पाक सोडून घ्यायचं आहे आणि 3-4 मिनिट एक साईडने अशाच या मुरवत ठेवायच्या आहेत आणि 3-4 मिनिटानंतर परत पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 3-4 मिनिट या पाकामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. तर पाक चांगला मुरला जातो. बालुशाही पाहू शकतात चांगला पाक बालुशाहीने शोषून घेतला आहे. आता आपण या बालुशाही प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीच्या सुद्धा सर्व अशाच पाकामध्ये मुरवून घेऊयात. तर इथे ज्या अगोदर टाकल्या होत्या त्या मी काढून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने सर्व बालुशाही मी बनवून घेतल्या. तर पाहू शकतात किती जबरदस्त अशा बालुशाही बनलेल्या आहेत. त्या दिसायला जेवढ्या भारी दिसतात खायला तेवढ्याच यम्मी बनल्या होत्या. तर नक्की अशा पद्धती तुम्ही करू शकता. तर अशा आपल्या बालुशाही तयार झालेल्या आहेत. आता बनवूया आपण पदार्थ चौथा. तर इथे आपण खुसखुशीत खमंग चवीची बाकरवडी बनवतोय. त्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता यामध्ये 3 चमचे बेसन पीठ टाकून घेऊयात आणि हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे. बेसन पिठामुळे चांगलं या बाकरवडींना टेस्ट येतो आणि खमंग बनतात.
चवीपुरतं मीठ टाकायचे आणि 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। तर इथे साधंच तेल टाकलेलं आहे, तर 2 चमचे टाकून घेतले। मोहन वगैरे करण्याची गरज नाही। आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे। तर मोहन चांगलं तेलाचं या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। तर मला मोहन कमी वाटलं म्हणून मी आणखीन 1 चमचा टाकून घेतलाय आणि परत मिक्स करून घेतलं। तर इथे पहा चांगले याचे मूठ बनलेले आहे। तर 1 वाटी मैद्यासाठी आपल्याला 3 चमचे मोहन लागलेलं आहे। त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी घेतले। तर पाणी किती लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे। तर इथे घट्ट असं पीठ मळले। बरोबर अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। झाकण ठेवूयात आणि पीठ मुरण्यासाठी ठेवूयात आणि लगेच बाकरवडीचा मसाला बनवूया। तर अर्धा चमचा मिरी घेतली, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे तीळ घ्यायचे आहेत। तर हे सर्व आपण साहित्य घेतलेलं आहे। तर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात। आणि 2 चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे, तुम्ही सुकं खोबरं किसूनसुद्धा घेऊ शकतात। तर आता सगळ्यात अगोदर आपण इथे सुक्या खोबऱ्याचा किस आहे तो लालसर भाजून घ्यायचा आहे। तर तेल न टाकता आपल्याला हा कमी गॅसवरती लालसर होईपर्यंत खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे आणि तो काढून घ्यायचा आहे। नंतर आपण जे सर्व बडीशेप, ओवा साहित्य घेतले ते सुद्धा भाजून घ्यायचे। तर यामध्ये 1 चमचा धनेसुद्धा टाकायचे आहेत। आता सर्व जिन्नस कमी गॅसवरती भाजून घेतलेत। आता यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर टाकून घेतली आहे। तर 2 मिनिट चांगलं हे परतवून घ्यायचं, म्हणजे कोथिंबीरमध्ये जे पाणी असेल ते सर्व निघून जाईल आणि सर्व हे जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरच बारीक करून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे आणि 1 चमचा आमचूर पावडर टाकायचे, म्हणजे आंबट गोड तिखट अशी टेस्ट लागेल। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, अर्धा चमचा साखर टाकूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे 1 छोटी वाटी आपण आलू भुजियाची शेव टाकून घेतो। यामुळे जबरदस्त बाकरवडीना टेस्ट येतो। आता हे बारीक करताना मिक्सरचं बटन बंद चालू करून बारीक करून घ्यायचे। एक वेळेस जर फिरवून घेतलं तर हे खूप ओलसर होईल, याला तेल सुटेल। तर असा आपला मसाला तयार आहे। आता पिठाचा थोडा गोळा घ्यायचा आणि पातळ अशी याची चपाती लाटतो त्यापेक्षा थोडं पातळ आणखीन हे लाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी लाटून घेतले आणि याच्या आता आपण कडा काढून घेऊयात। तर याला आता आपण चिंचेची चटणी लावून घेणार आहोत। तुम्ही याला तेल लावू शकतात किंवा टोमॅटो सॉससुद्धा लावू शकतात। आणि आता जो आपण बाकरवडीचा स्पेशल मसाला बनवला आहे तो याच्यावरती टाकून घ्यायचा। तर सर्व बाजूने व्यवस्थित इथे बाकरवडीचा मसाला आपण टाकून घेतला आहे। हाताने थोडासा दाबून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित तो बसला जातो आणि निघतसुद्धा नाही। तर अशा पद्धतीने आपण इथे मसाला यावरती टाकून घेतला आहे। आता एकदम घट्ट असा याचा रोल बनवून घ्यायचा आहे। तर रोल बनवताना टाईट बनवायचा आणि शेवटची जी लाईन आहे त्यावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग हा रोल बंद करून घ्यायचा, म्हणजे तळताना हा रोल सुटणार नाही आणि आपल्याला तळताना बाकरवडीचा मसाला बाहेर येईल याचं टेन्शनसुद्धा राहणार नाही। तर अशा पद्धतीने हा रोल फिरवून घ्यायचा आणि मीडियम साईजमध्ये याला कट करून घ्यायचा। तर आपला रोल तयार आहे। आता इथे मी कटरने हे रोल कापून घेते। तर अशा पद्धतीने आपण इथे बाकरवडी कापून घेतली। खूप पातळही नको आणि खूप जाडही नको। तर हलक्या हाताने थोडंसं याला दाबून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित हा मसाला दाबून बसेल आणि तळताना अजिबात निघणार नाही। तर थोडंसं दाबायचे, तरी ते पाहू शकतात। अशा पद्धतीने आपण इथे पहिल्यांदा लाटून घेतलेल्या या बाकरवड्या बनवून घेतलेल्या आहेत। तर एवढ्या बाकरवड्या बनवून घेतलेत। आता दुसऱ्या वेळी जी लाटून घेतल्यात त्यासुद्धा आपण अशा पद्धतीने बाकरवड्या बनवून घेतल्यात किंवा तुम्ही अशाच या गोलसुद्धा ठेवू शकतात। तुम्हाला चपटे हवे असतील तर तशा बनवू शकतात किंवा अशाच गोलसुद्धा ठेवू शकतात। तर इथे आपल्या सर्व बाकरवड्या बनवून तयार आहेत। थोडं थोडं दाबून घ्यायचं, म्हणजे मसाला बाहेर येणार नाही। खूप छान याला लेअर पडलेले आहेत। परफेक्ट असा मसाला यामध्ये सेट झालेला आहे। तर बाकरवड्या बनवून झाल्यानंतर 10 मिनिट असंच ठेवायचं, म्हणजे याला आपण जी चिंचेची चटणी लावली ती जराशी सुकेल आणि मग या तळून घ्यायच्या आहेत। तर कमी गॅसवरती आपण तेल गरम करून घेतले। आता या बाकरवड्या एक एक करून या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या। गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, कमी ते मीडियम गॅसवरती या बाकरवड्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या आतपर्यंत चांगल्या तळल्या जातील आणि खमंग खुसखुशीत अशा बाकरवड्या तयार होतील। तर अलगद हाताने इथे आपण चमच्याने या बाकरवड्या अलटीपलटी करून घेऊयात आणि सर्व बाजूंनी या बाकरवड्या चांगल्या तळून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकतात खूप मस्त क्रिस्पी अशा या बाकरवड्या तयार झालेल्या आहेत आणि चांगल्या तळल्यासुद्धा आहेत। तर आपण आता तेल निथळून या बाकरवड्या काढून घेऊयात
आणि सेम अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा तळून घेऊया. तर तुम्हाला दिसत असेल किती मस्त या तळतानासुद्धा दिसत आहेत. अतिशय परफेक्ट याला लेअर पडलेले आहेत. मसालासुद्धा परफेक्ट आपण लावून घेतला आहे. खूप जास्त मसाला लावायचा नाही. तर अशा पद्धतीने सर्व भाकरवड्या आपण तळून घेतल्या आहेत. तुम्हाला जवळून दाखवते, हे पहा आहे की नाही भन्नाट. तर अशी आपण इथे चौथी रेसिपी म्हणजे भाकरवडीची बनवलेली आहे. तर कशा वाटल्या तुम्हाला चारही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ही अगदी फ्री आहे, तुम्ही आवाज ऐका. तर अतिशय क्रिस्पी कुरकुरे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा. बाय बाय.